नाव दिल्यानंतर तो आत्ताच डिझाईन का ज्यांच्या चिठ्ठ्या त्यांच्याकडे द्या, स्वतःच्या हाताने त्याच्यात टाका. यांचा सुद्धा सत्कार सन्माननीय असते होत आहे. रीना कावळे कुठे कार्यक्रम असू द्या, उपशहर प्रमुख सन्माननीय गणेश कार्य सम्राट नगर वन इंजिनियर अध्यक्ष या सुद्धा 12वी पास केलेल्या अशा त्यांचा अर्चना निलेश काम करून घेण्यासाठी सतत धडपडत असतात. LLB चं शिक्षण केलं आणि सत्कार मूर्ती त्यांचा सत्कार सन्माननीय नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. हर्षल मात्रे गणेश मुंडे साहेब यांचा सत्कार ज्येष्ठ विभाग प्रमुख उमेश साहेब यांचा सत्कार होत आहे. कार्यक्रम असे राबवत असतात त्याच्यासाठी नगरसेवकांतर्फे नगरसेवकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. प्रमुख होत आहे त्यांचं स्वागत. हॅलो सन्माननीय विभाग प्रमुख जगदीश दादा भंडारी यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत. त्यांना आम्ही मात्रे यांचा सत्कार होत आहे. श्री सद्गुरु अपार्टमेंट सद्गुरु नगर आज मोरेचा दिवस आहे. किती प्रमोद मोरे आजच्या दिवसातील नगरसेवक स्वागता सुरेश ओझर इधर अपार्टमेंट येणार. आजच्या दिवसातील तिसऱ्या भाग्यवान विजेते आहे स्वागता सुरेश गुजर. आजच्या दिवसातील तिसऱ्या विजेते स्वागता विशेष एकनाथ शिंदे संतोष निवेटकर भक्ती भालचंद्र पराडकर संत्रे का संत्रे 102 एकविरा आई अपार्टमेंट कॉम्प्लेक्स आहे. क्रिश कॉलनी आहे. रेणुका अनिल गायकवाड कदम काढण्याचा मान सविता घाटवल. 15 विजेत्या दिव्या दिलीप घरासाठी कदम. आजच्या दिवसातील 16वे विजेते आहेत रेश्मा दिलीप कदम. यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. मंजुषा प्रशांत चोपाडे सविता आचार्य. उद्या त्यांनी 11 वाजता उमेश भगत यांच्या शुभ कांबळे यांचा सत्कार होत आहे. सन्मान पुढच्या महिला दिन के निमित्त अपने कार्य सम्राट नगरसेवक उपशहर प्रमुख शैलेश पाटिल साहब ने भव्य कार्यक्रम आयोजन किया और महिलाओं के सम्मान में 20 लोगों को 20 महिलाओं को शिक्षा का वाटप किया. शैलेश पाटिल जी को हम लोग कार्य सम्राट इसलिए कहते हैं कि कार्यक्रम के मामले में इनका कोई हाथ नहीं पकड़ सकता. आए दिन इनका कोई न कोई कार्यक्रम समाज के लिए संगठन के लिए रहता ही है. और विशेष बात यह है कि ये सभी कार्यक्रम जो करते हैं वो कार्यक्रम की एक विशेषता रहती है कि जैसा माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे के विचार थे कि उस कोई भी कार्यक्रम हो उसमें 80% समाजकरण और 20% राजकारण रहना चाहिए.
को ध्यान में रखते हुए ही इनका कार्यक्रम होता है और इनका कार्यक्रम समाज के लिए ही समर्पित रहता है। मैं दीवा शहर की तरफ से शैलेश पाटिल जी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ और भगवान से प्रार्थना करता हूँ कि ये इसी तरह ही कार्यक्रम करते रहे, भगवान भोलेनाथ इनका भंडार इतना भरते रहे कि कभी इनका कार्यक्रम खत्म न हो। सर, इन्होंने आज 20 रिक्शा का ड्रॉ निकाला है। 20 रिक्शा के ड्रॉ में परमिट के साथ में प्लस ड्राइविंग सिखाने के साथ में इन्होंने दिया है। इस मामले में आप क्या कहना चाहेंगे? मैं तो आपको पहले ही बोला कि कार्यक्रम के मामले में जो इनकी सोच है, इनका हाथ कोई पकड़ ही नहीं सकता है। इन्होंने सभी मतलब खाली रिक्शा वाटप कर देना ये तो मुमकिन बात है, लेकिन उसमें जो उपयोगी सामान लगती है, जो उपयोगिता है, वो सभी इन्होंने करके दिया। इसके लिए इनको तहे दिल से हम लोग धन्यवाद देते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र।